प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी संजय राऊत यांच्याबद्दल एक मोठा आणि खळबळजनक दावा केलाय। प्रभू श्री रामाच्याबद्दल संजय राऊत यांनीही अनेकदा चुकीची वक्तव्य केली आहेत। प्रभू श्रीराम मांसाहार करायचे हे वक्तव्य संजय राऊत यांनी अयोध्येत केल्याचा दावा म्हस्के यांनी केलाय। आव्हाड जे बोलले ते संजय राऊत यांचे शब्द असून राऊत यांनी उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि राष्ट्रवादीचं वाटोळं केलं असंही म्हस्के यांनी आवर्जून नमूद केलंय। संजय राऊत सुद्धा याच मताचे आहेत। संजय राऊत वारंवार प्रभू श्रीरामांसंदर्भात अशाच पद्धतीची वक्तव्य ते करायचे। आज भारतीय जनता पार्टी आणि आमच्यावर ते टीका करतायत की प्रभू रामचंद्राच्या संदर्भात राजकारण करतायत। हे संजय राऊत मी त्याला साक्षीदार आहे। अयोध्येमध्ये खुद्द अयोध्येमध्ये माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित होते। आम्ही त्या ठिकाणी दौरा आयोजित केलेला, आरतीचा कार्यक्रम होता। अयोध्येत सुद्धा माझ्या समक्ष त्यांनी अशा पद्धतीची वक्तव्य केलेली आहेत की प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी जंगलामध्ये शिकार करायचे आणि ती शिकार ते मांस ते खायचे। अशा पद्धतीची वक्तव्य संजय राऊत यांनी सुद्धा आमच्या समोर केलेली आहेत। माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित होते आणि अयोध्येत केलेली आहे। त्यामुळे कदाचित मला असं वाटतं आव्हाडांना जे काही नॉलेज दिलेलं आहे, आव्हाडांनी जे काही वक्तव्य केलेलं आहे ते संजय राऊत यांनी सांगितल्यामुळेच त्यांनी ते केले असावे।